नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। याच्या अगोदर जो मी बेलाच्या फळाचा ज्यूसचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे। खूप छान असा त्या व्हिडिओला वॉच टाईम आलेला आहे। जवळपास तो व्हिडिओ सर्वजणांनी शेवटपर्यंत बघितलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत चिंचेचं पन्हं। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, प्रत्येकालाच जेवायची इच्छा होत नाही आणि जेवणही जात नाही, त्यामुळे जेवणासोबत आपण असं हे वेगळं आंबट गोड असं चिंचेचं पन्हं एकदा जेवणासोबत तुम्ही हे चिंचेचं पन्हं घेऊ शकतात। तोंडालाही छान अशी चव येते। तर सर्वात अगोदर इथं मी चिंच 2 ते 3 तासांसाठी भिजवून घेतलेली होती। आता त्यातल्या आपल्याला चिंचोक्या मी ह्या बाजूला काढून घेते आहे। ह्या भिजू घातलेल्या चिंचा मी चाळणीत टाकून पाणी टाकून व्यवस्थित अशा गाळून घेतलेल्या आहेत। यात जेवढं लागेल तेवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे चिंचेचं पाणी फोडणी द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी पातेल्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। साहित्य तुम्ही अगोदर बघितलेलंच होतं, चिंच, गूळ, तमालपत्री, दालचिनीचे 2 तुकडे, 2 ते 3 मिरे घेतलेले होते, जिरं, बारीक केलेला लसूण, 2 लाल मिरच्या, या पद्धतीने साहित्य घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला तूप घेतलेलं होतं, आपण त्या तुपात टाकून घ्यायचं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचं हे चिंचेचं पन्हं आहे। हे फोडणीचं पन्हं आहे आणि यानंतर तुम्ही साधंही पन्हं बनवू शकतात। नुसतं चिंच आणि गूळ घालून त्यात थंड पाणी मिक्स करायचं, त्या पद्धतीनेही आपल्याला चिंचेचं पन्हं बनवता येतं। जसं की तुम्ही उन्हातून बाहेरून आल्यानंतर तुम्ही ते पन्हं घेऊ शकतात आणि हे जे पन्हं आहे हे तुम्ही जेवणासोबत घेऊ शकतात। इथे आपले लसूण जिऱ्याला छान फोडणी झालेली आहे। त्यानंतर आपण हे चिंचेचं पन्हं यात घालून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात गूळ घालायचं आहे। या पद्धतीने आपल्याला हे चिंचेचं पन्हं करायचं आहे। चवीलाही खूप छान असं हे आंबट गोड असं चिंचेचं पन्हं लागतं। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। इथे चिंचेच्या पन्हाला छानशी उकळी काढून घ्यायची आहे। उकळी छान आल्यानंतर इथे आपलं चिंचेचं पन्हं बनून तयार झालेलं आहे। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।